शेती माझी ओलोपडजी आहे. जमीन भारी आहे, काळी मातीची आहे आणि मी 20 वर्षापासून कापूस शेती आणि मका घेत आहे. पण आजपर्यंत मी पहिल्यांदा ही 433 वाण लावलेलं आहे. मी बऱ्याच वर्षापासून शेती करत होतो. मी अगोदर बीटी कॉटन वगैरे लावत होतो. खर्च उत्पन्न वजा होऊन काहीच राहत नाही. यावर्षी मी पहिलंच वर्ष आहे निर्मलचे 433 हे वाण लावलेलं आहे. उत्पन्नाला बी छान आहे. ही देशी वाण आहे. निर्मल 433 ही वेचणीला सोपी आहे. फवारणीला खर्च कमी लागतो आणि याला कंटिन्यू फ्लो चालू असतो. याला बाजारभावही जास्त असतो आणि पाणी दिल्यानंतर कंटिन्यू एप्रिलपर्यंत ही निघतच राहते आणि 3दा गोंडे खुडून सुद्धा उंचीला अजून बी भरपूर आहे. पाणी देत राहिलं तर माल निघतच राहतो. त्यामुळे मी 4 एकर हे क्षेत्र लावलेलं आहे आणि आता आजूबाजूचे जे शेतकरी आहेत ते हे प्लॉट पाहून सुद्धा खुश आहेत आणि कमीत कमी हे उत्पन्न मला एकरी 18 क्विंटलच्या आसपास तरी येईल. याच्यावर रोगप्रतिकार काय येत नाही. याचं पान जे आहे ते भेंडीच्या पाल्यासारखं आहे, रफ आहे, एकच नंबर आहे आणि बोंडाची संख्या जी 70 ते 80 आहे आणि मी माप जरी माझं कमी असेल की झाडांची संख्या माझी एकरी 7,000 7,500 झाडांची संख्या आहे आणि प्रत्येक झाडाला कुठेही जा तुम्ही, मध्ये जा, बांधाला जा, 60-70 बोंडांची संख्या आहे. त्यामुळे मला उत्पन्नाची हमी आहे. तरी सर्व शेतकऱ्यांना सांगतो मी, याला पालाचा बोज कमी आहे, पान विरळ आहे, याच्यात हवा आणि ऊन सर्व खेळतं राहतं. त्यामुळे याला सेटिंगचा प्रॉब्लेम येत नाही आणि याची जी फुलगळ होते शेतकऱ्यांची, ती फुलगळ या निर्मल 433 मध्ये होत नाही. तुम्ही माझ्या स्वतःच्या शेतात या, मला फक्त दाखवून द्या की पूर्ण प्लॉटमध्ये 10-15 फुलं पडलेले आहेत बुवा असं. ही अशी उलटी कैरी येते याला, हे फुलं खाली प्रत्येक तशी आहे आणि वेचणीला बी सोपी नसेल. त्यामुळे याचं उत्पन्न डब्बल येतं. शेतकरी मित्रांना एवढंच म्हणणं आहे माझं, यावर्षी पाऊस असल्यामुळे शेतकऱ्यांनी मे मध्ये जो कापूस लावला त्या कापसाला आज एवढी सड झालेली आहे, शेतकऱ्यांचं एवढं अतोनात नुकसान झालेलं आहे का आत्ता ज्या पावसाळ्या बी लावल्या आहेत बीटी कॉटन, त्यांच्या आज सुद्धा मी म्हणतो 4 ते 5 क्विंटलच्या वरती जाणार नाही आणि मजूर बी जास्त लागतंय कारण ओला पाऊस एवढा पडत होता. त्यामुळे वेचणीला बी कठीण होते आणि आज जर पाहिलं तर माझ्या शेतात निर्मल 433 मध्ये आजपर्यंत कुठल्याच पान गळ झालेलं नाही, सड झालेली नाही, कैरी सडलेली नाही. तुम्ही प्लॉटला व्हिजिट देऊन सुद्धा पाहू शकता.